नाही, इथल्या भाजपच्या नेत्यांना हे पटलेलं नाही आणि रुचलेलं नाही की महाराजांना आज आम्ही या गलिच्छ जाळीतून मुक्त केलं। अमित साहेब ठाकरे यांनी इथे येऊन जी गलिच्छ जाळी महाराजांभोवती टाकून त्यांना पांघरून ठेवलं होतं त्यांची मुक्तता केली आणि पूर्ण नवी मुंबईतील नागरिकांसाठी आज छत्रपती शिवरायांचा महाराजांचा पुतळा जो आम्ही खुला केला सर्वसामान्य नागरिकांसाठी। परंतु यांना या गोष्टीचं वाईट वाटावं आणि त्याने आता गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। मुळात प्रश्न आहे की श्रेयवादामध्ये अडकलेलं हे उद्घाटन होतं। याच्यामध्ये आपले भाजपाचेच काही आमदार, भाजपाचेच काही मंत्री, दोन्ही आमदार तसेच शिवसेनेचे मंत्री ठाण्यातले यांना याचं श्रेय घ्यायचं होतं। त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांना वेठीस धरण्यात आलेला आहे, यांचा पुतळा इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलेला आहे। मला सांगा, 15 जून रोजी यांनी महाराजांचा पुतळा आणला, तो पण वाजत गाजत आणला नाही, गुपचूप इथं येऊन त्यांनी महाराजांचा पुतळा बसवला। तेव्हा का नाही भाजपचे नेते इथे रस्त्यावर उतरले? तेव्हा का नाही यांनी निषेध व्यक्त केला? आणि आता जर अमित ठाकरे साहेब इथे येऊन त्यांनी इथं जो आपण पाहत असाल तेव्हा त्यांनी जो पुतळा त्यांना दिसला की एकदम वाईट स्थितीत आहे तो त्यांनी आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना घेऊन मोकळा केला। परंतु हे याच्यामध्ये कुठल्याही शिवप्रेमींची नाराजी नाहीये, नाराजी फक्त इथल्या भाजपच्या नेत्यांची आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा या अमित साहेबांनी जी कृती केलेली आहे त्याचं आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांनी अप्रिशिएट केलेलं आहे। परंतु भाजपच्या नेत्यांना काय हे रुचलेलं नाहीये। श्रेयाचं राजकारण सुरू आहे का? नक्कीच श्रेयाचं राजकारण सुरू आहे। जर 15 जून पासून इथं पुतळा आणलेला आहे, यांचे काही नेते सांगतात आम्ही 2016 पासून पाठपुरावा करतोय। आम्ही जेव्हा उद्घाटन केल्यानंतर रात्रीचं एक तुम्हाला फोटो दाखवतो, अशा प्रकारे महाराजांच्या पुतळ्याला या सर्व परिसराला जी रोषणाई झाली रात्री आणि एकदम महाराज असे झळाळून असे उठून दिसत आहेत याच्यामध्ये। आता हे यांना पावलं नाही का बीजेपीच्या कार्यकर्त्यांना? यांनी काय केलं असेल, रात्री येऊन इथले जी विद्युत डीपी आहे तो या सर्व ही विद्युत प्रकाश योजना आहे ज्याला ते पुरवठा केला जातो त्या विद्युत डीपीचे फ्यूज काढलेला रात्री चोरासारखे रात्री येऊन यांनी फ्यूज काढले। त्याच्यानंतर आम्ही परत इथल्या विद्युत विभागाशी संपर्क करून परत पुन्हा एकदा चालू करायला लावले। ते परत यांनी दारू पिऊन असेल का काय करून असेल रात्री 11:30-12 वाजता येऊन परत या लोकांनी पूर्ण फ्यूजच तोडून टाकले। मग हा महाराजांचा अपमान नाही का? आणि पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, ठीक आहे, आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। परंतु हे फ्यूज काढून ही महाराजांची रोषणाई बंद करणाऱ्या आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या या बीजेपी कार्यकर्त्यांना का गुन्हे दाखल नाही झाले?